आहे असं वाटत नाही का तुम्हाला? ऐका, काही गोष्टी केल्याशिवाय काही गोष्टींना प्राधान्य मिळत नाही. ऐका, भोजन की मजा थाली से, भोजन की मजा, बोलो बोलो बोलो, भोजन की मजा थाली से, झगड़े की मजा गाली से, झगड़े की मजा गाली से, ससुराल की मजा साली से, ससुराल की मजा तुमले नहीं ना रे, तुम्ही का बोला है ना साली से, और भजन की मजा ताली से, बजाओ ताली, हर हर. काही तर आतच वरती करत नाही हो, अजिबात नाही. आपण जर म्हणायचं ना हर हर, त्यामध्ये हे काय असं? अरे जेवढी तुम्ही वरती हात करशाल तेवढं महादेव तुमचं कल्याण करेल. जेवढी तुम्ही मनोभावेवरती हात करशाल तेवढं महादेव तुमची लवकर इच्छा पूर्ण करेल. जसा तुमचा देवावरती भाव आहे तसा तुम्हाला देव एक सुंदर सुधारण देऊन जाईल. लक्षपूर्वक ऐका. एक आजीबाई होती. आजीबाई तिच्या सुनेला मुलबाळ होत नव्हतं, वंशाला दिवा होत नव्हता. मग ती आजी पंडित मिश्रांची शिवमहापुराण कथा ऐकायला मालेगावला गेली आणि महादेवाला म्हणली, महादेवा सुनेला मुलबाळ दे, वंशाला दिवा दे, आणि असं जर तू केलं तर मी तुला 9 महिने 9 दिवस एक फळ चढवत जाईल. असं आजीने नवस केला. आजी घरी आली. काही दिवसांनी आजीच्या सुनबाईला दिवस राहिले. आजीने नवस काय केला, आता फळ चढवत जाईल असा. म्हणून आजी रोज बाजारात जायची. पण आजी थोडीशी कंजूस होती. रोज बाजारात जायची, सफरचंद घ्यायची, सफरचंद, ते पण शिळं आणि खराब सफरचंद घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. कंजूस होती. शिळं आणि खराब सफरचंद घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. चिक्कूले तो बी लदलदले तेच महादेवले चढाये. चिक्कू घ्यायची, चिक्कू तो बी असा लदलद लुचुपुचू घ्यायची आणि ते शंकराला चढवायची. केळी ती बी लदलद दरबो. महादेव म्हणे, आई जरा उपाधीच होई का म्हणे, प्रसन्न होईसन. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. तिची सुनबाई प्रसूत झाली. मुलगा झाला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 4 5 वर्ष झालं. पोऱ्या दखा ते त्यांना हात बी आले नाही आणि पाय बी आले नाही, नुसता लदलद. 6 वर्ष झालं, 7 वर्ष झालं, 8 9 10 वर्ष झालं, तरी बी पोऱ्या दखा ते त्यांना हात बी आले नाही आणि पाय बी आले नाही, नुसता लदलद, नुसता कमरच घसडस. मग म्हातारी आजीची जिवार आली. म्हातारी आजी महादेवाच्या मंदिरात गेली व महादेवाला म्हणली, महादेवा देना होता ते चांगला देता, असा काय दिना त्यानं हात बी आलंच नाही आणि पाय बी आलंच नाही, नुसता लदलद, नुसता कमरच घसडस. मग त्याच वेळेला महादेव प्रकट झाले आणि आजीला म्हणले, आजी तू जसा देना माले चिक्कू लदलद तसा तू नाना तू बी लदलद, तू जसं दिन माले केलं दलद तसा तुले बिना तू दिना लदलद. म्हणून जसा तुमचा देवावरती भाव आहे तसा तुम्हाला देव आहे. जेवढे तुम्ही वरती हात करशाल तेवढं महादेव तुमचं कल्याण करेल आणि जेवढे तुम्ही खाली हात करशाल बट लदलद होई. मग हर हर. बाप रे, आता गोळ्यांचा असर पडला. नाही तर इतक्या टायमाची सांगत होती हात वरती करा, हातच वरती करत नव्हती. विठ्ठल विठ्ठल. आणला गुळ गुळ गुड आणून द्यावं थोडा. ते कसं गुड राहतो ना, बरं वाटतं. गायनाचारी खातात, कीर्तनकारही खातात. असं देखील ठिकाणी मी कीर्तनाला गेली. मग तिथे एका दादानं म्हणलं, दादा गुळ लागेल बर का, आवाज कोरडा पडतो. गायनाचार्य कीर्तनकार खातात. ते म्हणले चालेल ताई. मग ते दादा गुळ आणायला चालले गेले. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला. कीर्तन झाल्यावर ते दादा परत आले. म्हणे ताई हा घ्या गुळ. म्हटलं का हो दादा एवढा उशीर कस काय, तुम्ही कीर्तन झाल्यावर गुळ घेऊन आले. ते म्हणे ताई बट्टगाव फिरवून कथाच गुई सापडणार नाही. मग ताऊ कथा ना शेवट बिलाटी मागाई तू म्हणे. त्याला म्हणतो काका तू का ताळू पाडा गुई लिहणार आहे. विठ्ठल नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. आता या ठिकाणी महाराज नामस्मरण घडू द्यायला सांगतात का?
कारण की या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते फक्त आणि फक्त नाम आहे. नवे नवे श्री संत तुलसीदास महाराज वर्णन करतात. कलियुग केवळ नामधारा, सुमिर सुमिर नर उतरे पारा. राम सिया राम सिया राम जय जय राम. 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 हर हर. हा तसा दुकानाचा आहे. या कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते नाम आहे. किती श्रेष्ठ आहे एक उदाहरण देऊन जाईल. लक्ष बरोबर ऐका. महाभारत संपलं. 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हणतात, भगवंता पुढचं कलियुग कसं येणार आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. भगवंत म्हणतात, मी सांगणार नाहीये, प्रत्यक्षामध्ये दाखवणार आहे. पांडव म्हणतात, ते कसं भगवंता. भगवंत म्हणतात, तुम्ही 5ही पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील आणि ते 5ही आश्चर्य मला इथे येऊन सांगा. 5ही पांडव 5 दिशेने गेले. पहिले होते धर्मराजा. धर्मराजाला असं आश्चर्य दिसलं, भगवंताचं वाहन असणार गरुड आहे. त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत पण तोंडामध्ये माशाचा तुकडा. हे काय आश्चर्य. दुसरं आश्चर्य बघितलं अर्जुनानं. अर्जुनानं असं आश्चर्य बघितलं, आणि नुकती पिलेली गाय आहे. ते गायीचं वासरू थोडंसं उठून उभं राहतं. उठून उभं राहिल्याबरोबर त्या वासराने त्याच्या जन्म देणाऱ्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य. तिसरं आश्चर्य बघितलं ते म्हणजे भीमदादाने. भीमदादाने असं आश्चर्य बघितलं. अरे भीमदादाने काय आश्चर्य बघितलं, अरे एवढं मोठं महाभारत संपलं. एवढ्या मोठ्या महाभारतामध्ये 2 तोंडाचा हत्ती मी काही बघितला नाही, पण हा 2 तोंडाचा हत्ती, हे काय आश्चर्य. चौथं आश्चर्य बघितलं नकुलाने. नकुलाने असं आश्चर्य बघितलं, आणि 2 जुळ्या बहिणीसारखे विहिरी आहेत. त्या विहिरींमध्ये फक्त 1 बोट अंतर आहे, पण फरक केवढा आहे. एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून आहे पण ते खारट आहे, आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य. 5वं आश्चर्य बघितलं ते म्हणजे सहदेवाने. सहदेव रस्त्याच्या कडेने जात होते. जात असताना वरती डोकावून पाहिलं. वरून एक मोठा दगड त्यांच्या अंगावरती कोसळून येत होता. त्यांना वाटलं, मी आता जागीच गतप्राण होईल, मी आता वाचणार नाही. पण सवयीप्रमाणे त्यांच्या मुखामध्ये माझ्या भगवंताचं नाम आलं, आणि तो एवढा मोठा दगड एका वाढलेल्या काँग्रेसच्या काडीने थांबवला. हे काय आश्चर्य. 5ही पांडवांनी 5 आश्चर्य बघितले आणि भगवंताकडे गेले. पुढचं कलियुग कसं येणार आहे हे भगवंत सांगणार आहेत या आश्चर्यावरून. पहिले होते धर्मराजा. धर्मराजा म्हणतात, अरे भगवंता तुझं वाहन असणारं गरुड आहे. त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत पण तोंडामध्ये मासाचा तुकडा. हे काय आश्चर्य भगवंता. भगवंत म्हणतात, अरे धर्मराजा पुढच्या कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ मुखोद्गत असू दे, पण मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्यामध्ये असणार आहे. पुढचं कलियुग असं येणार आहे. दुसरं आश्चर्य बघितलं होतं ते म्हणजे अर्जुनाने. अर्जुन म्हणतात, भगवंता अरे नुकती पिलेली गाय आहे, त्या गायीने नुकताच त्या वासराला जन्म दिलाय, आणि ते वासरू थोडंसं उठून उभं राहतं. उठून उभं राहिल्याबरोबर त्या वासराने त्याच्या जन्म देणाऱ्या आईला लाथ मारली. हे काय आश्चर्य भगवंता. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना पुढच्या कलियुगामध्ये आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवता, आई वडिलांच्या डोक्यावरती पाय ठेवणारी अवलाद पुढच्या कलियुगात जन्माला येणार आहे. पुढचं कलियुग असं येणार आहे. तिसरं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. भीमदादाने बघितला होता 2 तोंडाचा हत्ती. भीमदादा म्हणतात, भगवंता एवढं मोठं महाभारत संपलं, एवढ्या मोठ्या महाभारतामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही, पण हा 2 तोंडाचा हत्ती हे काय आश्चर्य भगवंता. भगवंत म्हणतात, अरे भीमा पुढच्या कलियुगामध्ये 2 तोंडाने बोलणारी माणसं जन्माला येणार आहेत. प्रचार पहिल्याचाच करणार, मतदान दुसऱ्याला देणार, आणि पैसे तिसऱ्याचेच खाणार. एखादा व्यक्ती पुढे येऊ द्या, त्याची इतकी स्तुती करणार त्याला वाटतं की वा आपण किती मोठे आहे, आणि तोच व्यक्ती 2 पावले पुढे जाऊ द्या, त्याची निंदा केल्याशिवाय हे जग राहणार नाही. अरे भीमा पुढच्या कलियुगात 2 तोंडाने बोलणारी माणसं जन्माला येणार आहेत. पुढचं कलियुग असं येणार आहे. 4थं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुल म्हणतात, भगवंता अरे 2 जुळ्या बहिणीसारखे विहिरी आहेत, त्या विहिरींमध्ये फक्त 1 बोट अंतर आहे.
पण फरक एवढा आहे, एका विहिरीचं पाणी अगदी तुडुंब भरून आहे पण ते खारट आहे, आणि दुसऱ्या विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य. भगवंत म्हणतात, अरे नकुला, पुढच्या कलियुगामध्ये नास्तिक पापी माणसं भरपूर राहणार आहेत त्या खारट पाण्यासारखे, पण संत महात्मे थोडे राहणार आहेत त्या गोड पाण्यासारखे, पण पूर्ण जगाचा उद्धार ते करणार आहेत. पुढचं कलियुग असं येणार आहे. चारही भावंडांचे आश्चर्य झाले. पाचवी होती सहदेव. सहदेव येतात, भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, रस्त्याच्या कडेने जात होतो, जात असताना वरती डोकावून पाहिलं, वरून एक मोठा दगड माझ्या अंगावरती कोसळून येत होता. मला वाटलं मी आता जागीच गतप्राण होईल, मी आता वाचणार नाही. पण भगवंता, सवयीप्रमाणे तुझं नाम माझ्या मुखात आलं आणि तो एवढा मोठा दगड एका वाढलेल्या काँग्रेसच्या काडीने थांबवला. हे काय आश्चर्य भगवंता. त्या भगवंत म्हणतात, अरे सदेवा, पुढच्या कलियुगात कितीही नास्तिक पापी माणसं जन्माला येऊ दे, त्यांनी संकटाच्या काळामध्ये एकदा जरी माझं नाम त्यांच्या मुखामध्ये आणलं ना, त्यांच्या संकटाला धावून आल्याशिवाय मी राहणार नाही. जेव्हा गीतेचं तत्वज्ञान माझे भगवंत या जगाला सांगत असताना 9व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकात वर्णन करतात, अनन्या चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमवाम्यहम् योगक्षेमवाम्यं तेषां नित्याभियुक्तानां ये जना पर्युपासते अनन्या चिंतयन्तो माम. अनन्य भावाने, भक्तीने, श्रद्धायुक्त उपासनेने तू जर माझं नामस्मरण केलं तर मी तुझं योग क्षेम दुःख निवारण्यासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाद निवारा आहे. अरे संपूर्ण जग जरी तुमचं वैर असलं ना, एकटा भगवंत तुमचा पाठीराखा असला ना, कोण तुमचा केसही वाकडा करू शकत नाही. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये. म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात, नामस्मरण घडो. पुढे काय म्हणतात, संत समागम. संतांचा समागम म्हणजे काय, तर संतांची संगती. कारण की जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण जर संतांची संगती केली तर संत आपल्याला त्यांच्यासारखे बनवून सन्मार्गाची वाट दाखवतात आणि देवापर्यंत नेतात. आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ लागे तया. किंवा संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही, भेटही नाही. संतन की संगे पहिले टाळ्या वाजा. हर हर. संगत करा तर ती संतांचीच करा. संगत चुकली तर पंगत चुकते, पंगत चुकला तर विचार चुकतो, विचार चुकला तर आचार चुकतो, आणि आचार चुकला तर आपल्या आचरणावर शिंदोळल्याशिवाय राहत नाही, आपले आचरण बिघडते. संगत करा, संतांचीच करा. कबीर महाराज सांगतात, संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, खुल गए मोरे बड़े भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग्यो रे तेरी अच्छी बनेगी. किंवा संगत संतन की कर ले, जन्म का सार्थक तू कर ले. उत्तम नर देह पायो प्राणी, इसका हित कछु कर ले. संगत संतन की कर ले. संगत करना बड़े की बढ़त बढ़त बढ़ जाए, नहीं तो संगत करना गधे की धो धो लाथा खाए.
बैसता चोरापाशी होय तैशी बुद्धी. आपण ज्याच्यामध्ये राहिलं आपल्या मनामध्ये देखील तसे विचार येत असतात. म्हणून संगत करा तर ती संतांचीच करा. म्हणून महाराज म्हणतात नामस्मरण घडो संत समागम. पुढे काय म्हणतात वाऊगाची भ्रम नको देवा. भ्रम नको देवा म्हणजे शंका नको देवा, संशय नको देवा. कारण की संशयानं मोठं पाप कोणतंच नाही. माऊली ओवी देतात म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही घोळ विनाशाचे वागुर प्राणी असे. संशयानं मोठं पाप कोणतंच नाही. आणि त्या संशयामुळे मनामध्ये भीती निर्माण होते. आणि हीच मनातली भीती काढण्यासाठी, मनातल्या शंका काढण्यासाठी माझ्याकडून पायी तीर्थयात्रा घडू दे आणि मुखात राम नाम येऊ दे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. हर हर. महाराज म्हणतात देवा पायी तीर्थयात्रा घडू दे आणि मुखात राम नाम येऊ दे. हा जो माझा नियम आहे ना तो पार सिद्धीच नाही. कारण की जीवनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने एक तर नित्य नियम हा ठेवायला पाहिजे. नसेल तर महाराज म्हणतात काही नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान. नित्य नेम हा ठेवला पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. सुंदर असा नर्दे दिलाय, भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या दला फाटा बाधिकेचा. सर्व इंद्रिय जागच्या जागी दिले. मी तुम्हाला प्रश्न विचारते आपल्याला देवाने हात किती दिलेत? हात 2. बरं 10 आहे का? 2 बरं 2. बरं एका हाताला बोट किती दिलेत? 5. 2 हातांना 10. बरं या बोटांना नाव काय काय? बोला आता. बुद्रुक, खुर्द, तांडा, वरलं गाव, खाल्लं गाव, हाल म्हणा. अजून काय म्हणता त्याने तुम्ही? मोठं बोट, छोटं बोट, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगळी आणि अंगठा. बरं या बोटांना या असल्या कांड्या किती बघा बरं? 3. अंगठ्याला नीट पा, नीट पा, अजून नीट पा. 6. ओ बापरे, नीट पा. जाऊ द्या घर लाईट लाईन तर केल्या कितल्या असं मला उद्या सांगा. बोटाच्या कांड्या माहित नाही अजून. म्हणून सुंदर असा नर्दे दिलाय. भजन करणं गरजेचं आहे. मागचे पुढचे वरती हात करा. ज्यांना हात असतील त्यांनीच वरती हात करा. ज्यांनी हात वरती केले नाही त्याला त्याच्या बाजूच्याची शपथ आहे. करा वरती हात सर्वांनी. इकडे मागची आजी, तुम्ही निळ्या सालीवाले आजी इकडे बसलेल्या. हा तुम्ही ते बाबा सांगताय बघा तुम्हाला. बाबा त्या आजीने सांगा हात वरती करायला. आजी हात वरती. राहू दे रातभर मग. करा करा वरती वरती. इकडे इकडे ओट्यावर बसलेले सर्वजण दिसतात मला. हा आजी तुम्ही पण करा ना. असं काय करता? लांब पाय केलेत बघा तुम्ही, मला दिसतायत तुम्ही. वरती आहात. विठोबा रखुमाई